नमस्कार। आज मी बाजरीच्या कुरमुऱ्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे। हे बघा, हे 200 ग्राम बाजरीचे कुरमुरे आहेत, रेडीमेड में घेऊन आली आहे। आता हे मी कढईमध्ये गरम करते, थोडासे गरम करून मग फोडणी घालायची, कारण कुठे नरम असतील ते कुरकुरीत होतील थोडे। म्हणून पहिला केव्हाही कोणताही चिवडा बनवताना पोहे असू द्या कुरमुरे असू द्या, हे असे पहिला 2-3 मिनिटं मंद गॅसवर गरम करायचे, नाहीतर मग उन्हामध्ये थोडासा 15-20 मिनिटं ऊन असला तर उन्हामध्ये सुकत घालायचे बनवायच्या अगोदर। हे बघा, आता आपले कुरमुरे गरम झालेले आहेत, असे 3 मिनिटं मी गरम केलेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आपण काढून घेऊया ते। हे बघा, आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे। आता हे 1 वाटी तेल घालू, ह्या वाटीचा माप आहे तेलाचा। त्याच्यानंतर लगेच आपण हे लसूण घालून घेऊ। हे लसूण आहे ना, याची साल काढायची नाहीये, फक्त हे वरचे टोक आहेत ते काढायची आणि ही बाजू खालची टोक काढायची आणि स्वच्छ कपड्याने लसूण पुसून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा। लगेच त्याच्यानंतर आपण एक कढीपत्ता घालून घेऊ मुठभर। त्याच्यानंतर हे शेंगदाणे घालून घेऊया। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं। हे बघा, लगेच हे चणे घालून घेऊया। चण्यांची थोडी साल काढलेली आहे, बाकीची साल ठेवून द्यायची त्याची। त्याच्यानंतर हे डाळमोठ मी घेतलेले आहेत 1 वाटी। आता हे चांगले गरम होऊन द्या, चांगले भाजून घ्यायचे थोडे। हे बघा, हे थोडं आता हे चांगलं तेलामध्ये भाजलं पाहिजे, कारण लसूणी असंच सर्व याच्यामध्ये गुलाबी कलर आला पाहिजे त्याला। कढीपत्ताही छान असं सुगंध सुटलेला आहे। हे भाजल्यानंतर काय नरम पडत नाहीये चिवडा। ते बघा, आता आपण हे छान असं कढीपत्त्याचा सुगंध, कढीपत्ता हा खूप औषधी असतो आणि खाण्यासाठी आपण बघा वरण बनवतो तेव्हा आपण कढीपत्ता बाजूला करतो भाजीमधला सुद्धा, पण तो करायचा नाही, ते आपल्या पोटात गेला पाहिजे, कारण आपली स्किन ही त्याच्यापासून चांगली होते आणि केस गळायचे सुद्धा थांबतात। आता हे बघा, मसाला आपण चिवडा मसाला बनवलेला हा वापरूया, अर्धी वाटी आहे। आपल्याला किती तिखटाप्रमाणे तसा पूर्ण त्या मसाल्यामध्ये आहे, फक्त किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीने वापरू शकता। काहींना थोडं तिखट लागतं तर तिखट अजूनही तुम्ही मसाला त्याच्यात घेऊ शकता। हे बघा, आता चवीपुरतं थोडासा मसाल्यामध्ये मीठ आहेच, पण आपण आता हे चवीपुरतं मीठ घालूया। मसाल्याची जेव्हा आपला चिवडा होतो तेव्हा आपण चव घेऊन बघायचं, कारण मीठ कमी पडलं तर आपण वापरू शकतो, पण जास्त झाल्यानंतर आपण काही करू शकत नाहीये। आता लगेच हे कुरमुरे गरम केलेले कुरमुरे घालून घेऊ। आता आपण बघा, ज्वारीची बाजरीची नुसती आपण भाकरी खातोय, आता हा मी कुरमुरे बाजरीच्या कुरमुऱ्यापासून बनवलेला आहे ना हा चिवडा। आता आपण भाकरीच्या ऐवजी चिवडा सुद्धा बनवू शकतो, चवीलाही छान लागतंय। तर हे बघा, आपण पूर्ण मिक्स करून घेऊया, छान असा सुगंध सुटलेला आहे। असा हा बाजरीचा चिवडा आहे, कुरमुऱ्याचा चिवडा। आपण फक्त काय आपल्याला भाकरीच खायची माहिती आहे, पण असं बघा, त्याचे चिवडा बनवून ठेवल्यानंतर आपण केव्हाही आपल्याला वाटलं का नाही काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं, आपण घेऊन खाऊ शकतो। पण याच्यात कसं आहे, जास्त तेल वगैरे, आपल्याला तेलाचंही प्रमाण बाहेरच्या खाण्यामध्ये खूप होतोय, म्हणून घरी बनवलेलं आणि बाहेरचं खाणं किती फरक असतं। घरचं चवीलाही छान लागतं, तेलही कमी आपण प्रमाणात घालतोय,
कारण ते तब्येतीला सुद्धा चांगलं असतं, कारण तेलामध्ये फॅट सुद्धा भरपूर असते. म्हणून कमी तेलाची वस्तू आपण घरी बनवूनच खायची. हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे, गुळापासूनच घेतलेलं आहे बघा. आता हा कुरमुरे आपण चिवडा तयार आहे. आता मी गॅस बंद करते. छान असं कुरकुरीत झालेलं आहे. हे बघा छान असा आवाज येतोय, म्हणजे तो आतमधूनही आपण चांगलं भाजून घेतलेला आहे. गॅस बंद करूया. हे बघा आता आपला हा बाजरीचा कुरमुऱ्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. आता हा चिवडा आपण हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं, थोडा थंड होऊन द्यायचं आणि मग त्याला झाकण चांगलं पॅक करून आपण काढून घेतो तेव्हा सुद्धा आपण झाकण उघडं ठेवायचं नाही, कारण का लगेच तो नरम पडू शकतो. आता हा खाण्यासाठी तयार आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.